हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सर्व? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आता पुढचा प्रवास आमचा पन्हाळगड आणि कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आहे असे होते बरं का. तर म्हणजे लहानपणी आपण पुस्तकामध्येच पाहिलेले होते ते चित्र, ते धडे ऐकलेले होते. पन्हाळगड वगैरे जे काही गड म्हणतात, जे काही इतिहास आपला आहे तो फक्त आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपण ते ऐकलेले होते. त्याचे चित्रसुद्धा दिसत होते बरं का, तिथं छोटे छोटे लावलेले होते. तर त्यावेळेसचं मला आठवलं होतं की आपण त्यावेळेस पुस्तकामध्येच आपण बघायचं, ऐकायचं हा इतिहास. पण इथं गेल्यानंतर ना असं वाटायलं की खरंच ते पुस्तकातलं खरं होतं. म्हणजे असं एकदमच अचानक मी म्हणजे लहानपणीच म्हणजे गेले होते की हां, हे ऐकलेलं आहे, हे बघितलेलं आहे आपण कधी, तर आपण कुठेतरी याचं नाव आपण ऐकलेलं आहोत, असं थोडंसं एक अटॅचमेंट अशा गोष्टींची आपली असते बरं का. तर आता ना हे 3 दरवाजा असं ह्या कमानीचं नाव होतं बरं का. इथं म्हणजे असं एक रोड गेलेला होता इथून. तर म्हणजे इथं गोल घुमटसारखंच होतं बरं का अक्षरशः. म्हणजे इतका असा आवाज गुंजत होतं ना इथं की खुशी डुगू नुसतं मोठ्या मोठ्याने ओरडायला लागले कोणेकाचं नाव घेऊन. तर घुमटमध्ये कसं एका रिकाम्या खोलीमध्ये आपला आवाज कसा गुंजतो ना, तर सेम तसं तिथं पण झालं होतं बरं का, की गुंजत होता आपला म्हणजे आमचा आवाज तिथं. खूप छान वाटलं. पुढे गेल्यानंतर हे असं म्हणजे कमान टाईपच होतं हे सर्व. तर खूप मस्त वाटलं बरं का. म्हणजे इथं इतकं असं पाहण्यासारखं नव्हतं इथं एवढंच, फक्त 3 दरवाजे असं काहीतरी नाव होतं इथं. आणि आमचं फिरणं वगैरे चालू होतं तोपर्यंतच खुशी आणि डुगू बघा एकदमच वरी चढून त्या कटकड्यावर जाऊन मस्त फेऱ्या मारतात. इथून रस्ता असल्यामुळं गाड्या वगैरे येत जात होत्या, माणसं वगैरे येत जात होते बरं का. ते कमान कशी असते एका गावाची सेम ते तसंच वाटलं मला. तर इथं हे आड होतं का हे कुंड होतं माहीत नाही, परंतु त्याचं पाणी खूप स्वच्छ आणि खोल असं होतं बरं का. तर तिथं फिरण्यासाठी म्हणजे उंट होते, घोडे होते, पुन्हा ट्रेन होती. आणि असं ट्रेनमध्ये पण बसून आपण तिथं सगळं हे गड आपण पाहू शकतो बरं का. तर आता हे शेवटचं टोक होतं ते पन्हाळगडाचं. इतकं मस्त, इतकं हिरवंगार असं वाटत होतं ना, इतकं भारी मस्त वाटत होतं. म्हणजे आता आम्ही गेलो होतो म्हणजे त्या साधारण संध्याकाळचे ना 5-5:30च्या टायमिंगला आम्ही इथं गेलो होतो गडावरती. तर इतकं भारी असं वाटत होतं ना, तर मी इमॅजिन करत होते की आता इतकं हिरवंगार आहे हे, तर पावसाळ्यामध्ये किती ह्याला हिरवंपणा म्हणजे किती हिरवळ त्यावेळेस तर असेल असं वाटत होतं त्यावेळेस. खूप छान वाटलं बरं का. दर्शन वगैरे तर इतकं मस्त झालं होतं ना. आता ज्योतिबांचं, यमाई देवीचं वगैरे दर्शन घेऊन आता पन्हाळगडला आलो होतो. तर मी किती काय बघू, किती कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करू तुमच्यासाठी दाखवायला वगैरे, तर असं माझं चालू होतं काहीसं. तर मी आमचं शूटिंग कमी आणि हे थोडंसं बाहेरच जास्ती मी शूट असं करत होते बरं का. कारण कसं आपण आपले चेहरे पाहू शकतो आरशात, परंतु हे परत परत रिपीट नाही बघता येणार, म्हणून मी असं कॅमेऱ्यामध्ये पूर्ण हे कैद कॅप्चर असं करून ठेवत होते बरं का. हा नजारा खूप छान वाटत होतं. पुढे आल्यानंतर थोडंसं हे अशी हिरवळ होती, झाडं वगैरे होते. तिथं फक्त आम्हीच होतो बरं का. म्हणजे आम्हाला उशीर झाला होता का आम्ही लवकर पोचलो तो माहिती नाही, पण आम्ही 4-5 जणच इथं फिरायला होतो. बाकीचे पण होते, पण ते पाहून लगेच चाललेले होते. तर हे पहा, पपईचं झाड. मला असं वाटलं होतं की पपईच्या म्हणजे बागा असतात, परंतु आईनं म्हटलं की बागा पिगा काय नसतात बाई, पपईचं मोठं झाड असतं आणि त्याला मोठ्या मोठ्याल्या अशा पपया लागतात असं त्यांनी मला म्हटलं होतं. तर हे पहा, हे लहानपणीच आपण म्हणजे कुठेतरी इतिहासामध्ये वाचलेलं ऐकलेलं असतं. त्या ठिकाणावर गेल्यानंतर खूप भारी असं वाटतंय ना की हां, ह्याच्याविषयी आपण ऐकलं होतं. म्हणजे खूप भारी असं वाटत होतं बरं का मला. तर मी सगळं इथलं कॅमेऱ्यामध्ये कैद असं करत होते. वेळ पण जात होता, परंतु ह्याने म्हटले जेवढं तुला बघायचं आहे, जेवढं फिरायचं आहे तेवढं इथं तू फिरून घे, असं यांचं म्हणणं होतं. तर इतकं म्हणजे भारी वाटत होतं थोडंसं इथं फिरायला वगैरे. मस्त असं थोडंसं म्हणजे दिवस पण मावळत चाललेला होता बरं का. तर इथं मला इतकं गोष्ट भारी वाटली ना की सगळं म्हणजे असं म्हणजे आहे तसंच होतं बरं का. म्हणजे आणि आणखीन थोड्याशा ठिकाणी अशी तोडफोड पण दिसली तिथं.
म्हणजे रिन्युअल चालू होतं काम तिथं, म्हणजे नवीन बांधकाम चालू होतं का माहिती नाही, परंतु हे जे दिसतेत ना हे कटकडे वगैरे असे तोडफोड असं, म्हणजे ते पण बघितल्यानंतर वाईट वाटलं की आपला इतिहास म्हणजे असं आपण लहानपणी ऐकलेलं होतं, तर ह्याला आपण कुठेतरी जपायला पाहिजे. हीच आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, आपले राज्य वगैरे इथं येऊन राहिलेले असतील. म्हणजे असं वाटलं की कुठेही गेल्यानंतर आपण तिथली जागा स्वच्छ ठेवावी, म्हणजे असं तोडफोड करू नये. काय काय ठिकाणी तर खूप असं लिहिलेलं वगैरे असतं काय काय, म्हणजे तसं न करता आपण फक्त जाऊन तिथलं नजारा पाहून सुद्धा आलत ना तरी खूप छान असं वाटेल बरं का. तर पुढे आल्यानंतर पहा ह्या दोघांची हे 2 चाकीवर राईड चालू होती. तर मला असं वाटलं होतं की ह्याच्यावरती चढून ना असं सोडून देईल असं वाटलं होतं, पर तो मुलगा म्हटला की नाही ताई, मी सोबतच असतो, ह्यांच्यासोबतच फेरी ह्यांच्यासोबत माझी असते असं त्यानं म्हटलं. तर म्हणून मग मी पण तयार झाले की मग जा असं म्हणून. खुशी पण बसली. खुशूचं झाल्यानंतर डुगूला पण बसायचं होतं. तर मग डुगूची पण फेरी झाली होती बरं का. तर म्हणजे मी कॅमेरा धरला होता, मी म्हणजे आडवा व्हिडिओ काढत होता आणि ह्यानी उभा असा व्हिडिओ काढत होता शॉर्ट्ससाठी. तर इतकं भारी असं वाटत होतं. त्यांना लेकरांनी पण खूप एन्जॉय केलं, खूप मस्त त्यांना पण वाटलं. तिथं थोडंसं खाण्यापिण्यासाठी पण तिथं मस्तच होतं बरं का. तर आता तिथून इथं कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईला आम्ही इथं दर्शनासाठी आलो होतो बरं का. इथं काय कॅमेऱ्याचं एवढं म्हणजे आपलं मोबाईल एवढं अलाउड नव्हतं बरं का. सगळेजण मोबाईल काढल्याच क्षणी कॅमेरा मोबाईल तेवढं असंच काहीच ओरडत होते. तरी पण मी थोडं शूट घेतच होते बरं का. इथं कीर्तन चालू होतं. तर एका पालखीमध्ये एक पुरुष ना पायी जात असतो बरं का. तर पूर्ण त्याचा प्रवास होतो आणि त्या प्रवासामध्ये त्याला त्याचं म्हणजे भागचा जन्म आठवतो की आपण काय केले काय नाही, तर ते तिथं सांगत होते. तर महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेल्यानंतर ना म्हणजे इतकं भारी पण दर्शन झालं ना, गर्दी वगैरे काही नव्हती बरं का तिथं, असं म्हणजे लाईनीत उभारल्याच लवकर आमचं दर्शन झालेलं होतं. तर इथं पहा, इथं पण रिन्युअलचंच काम चालू होतं बरं का. म्हणजे कुठल्याही मंदिरात आजकाल सगळं बांधकाम वगैरे चालू आहे काहीतरी नवीन. तर इथं एक साक्षी गणपती असं नाव होतं या गणपती बाप्पांचं. मी तो छोटासाच होता बरं का. त्या पूर्ण अशा म्हणजे हे ज्या भिंती आहेत ना, हे जे खांब आहेत ना, तिथे एक दिसला बरं का छोटासा. आणि हे हुंडी बरं का, म्हणजे कुंडी असते, म्हणजे कुंडी नाही सॉरी हुंडी, दानपेटी, जे की आपली ह्याच्यामध्ये वस्ती आपण टाकू शकतो, दान वगैरे करू शकतो. तर हे पहा, मला जेवढं जमेल तेवढं मी हे कॅप्चर करत होते. म्हणजे माझं तिथं म्हणजे आपण जाताना कुठल्याही देवस्थानाच्या ठिकाणी ना, ज्या देवाला गेलोत ना त्या देवाचं नामस्मरण करत राहा, त्यांचे मंत्र म्हणत राहा. कारण मंदिर हे कसं ठिकाण आहे की म्हणजे तिथली जागा खूप पवित्र असते, खूप एक म्हणजे म्हणजे तिथल्या सेवा खूप लवकर असं म्हणजे प्रभावी ठरतात. तर म्हणून मग माझ्या मनातल्या मनात मंत्र पण चालू होते आणि मी असे छोटे व्हिडिओ शूट पण काढत होते. तर देवीचे कमलात्मक मंत्र किंवा श्री विष्णू गायत्री मंत्र ह्याचं माझं चालू होतं, लक्ष्मी गायत्री मंत्र वगैरे. तर शेवटी इथं दर्शन वगैरे घेतलं आम्ही. देवीने गुलाबी कलरची साडी घातली होती बरं का. तिथं पुजाऱ्यांनी अलाउड नाही केलं कॅमेरा वगैरे काढण्यास, तर म्हणून असं म्हटलं. मग पुढे दर्शन वगैरे करून मी इथं बाहेर आले. बाहेर पण येऊन एकदा डोकं टेकवलं आणि कळस वगैरे त्याचं पण दर्शन घेतलं. खूप छान असं दर्शन झालं बरं का इथं पण. आता चला, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा बरं का. आपल्या चॅनलला पण छान कमेंट टाका. तर आता तिथून मी आल्यानंतर ना थोडंसं जेवण वगैरे दुपारचं झालं होतं आणि पाणी तितकं जात होतं ना, तर भूक काय एवढी नव्हती. आईनं पण म्हटलं काही तर थोडंसं बाबा नाश्ता वगैरे करूत आपण म्हटलं. मग हे वडापाव आणि भजी आम्ही घेतलेलं होतं. मला तर इतका त्रास होत होता ना, अक्षरशः मी सगळं गळ्यातलं वगैरे काढून ठेवलं होतं, ज्वेलरी वगैरे. तर मी काही झोपलेले होते, अक्षरशः रात्री यायला 2 वाजले होते. तर पहा, कोणीच जागी नव्हतं. तर ह्यानी म्हटले तुळजापुराले उठ म्हटले. ह्यानी गाडी चालू होते कंटिन्यू. तर रात्रीचे 2 वाजले बरं का अक्षरशः घरी यायला आता. तर चला, आता व्हिडिओ इथं संपवते. बाय, टेक केअर.